श्रोतेहो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. आजच्या या कोरोना वृत्तविशेष मध्ये आपण ऐकणार आहोत ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराबद्दल आणि त्याच्या पार्श्वभूमीवर विविध देशांमधली लॉकडाऊनची स्थिती, या नवीन प्रजातीचा भारतात झालेला प्रादुर्भाव, तसंच देशात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची आवश्यकता आणि पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवू नये यासाठी नागरिकांनी घ्यायची जबाबदारी या अनुषंगानं केलेली चर्चा. श्रोतेहो, साधारण गेल्या 1.5 वर्षांपासून अधिक काळापासून असलेल्या कोरोनारूपी संकटाची दाहकता आता कुठे कमी होत असल्याचं दिसून येत असतानाच आता पुन्हा संपूर्ण जगावर ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रजातीच्या रूपातून नवीन संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे जगातल्या अनेक देशांमध्ये पुन्हा टाळेबंदी आणि कोरोना प्रतिबंधक निर्बंध लागू करण्याचा विचार सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन या प्रजातीचा प्रादुर्भाव झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता तो इतर देशांमध्येही होत असल्याचं दिसत आहे. महत्त्वाचं म्हणजे या नवीन कोरोना प्रजातीचा प्रादुर्भाव होत असलेल्या देशांची यादी दिवसेंदिवस वाढत असल्याचं काळजीत भर पडत आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जगात अनेक देशांनी लॉकडाऊन सारखे कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. आफ्रिकेपाठोपाठ युरोप, अमेरिका आणि इंग्लंडमध्ये मोठ्या संख्येनं ओमायक्रॉनचे बाधित रुग्ण आढळले आहेत. यात ब्रिटनमध्ये सध्या मोठ्या संख्येनं रुग्णांची नोंद होत असून काल एका दिवसात 88,000हून अधिक रुग्ण आढळल्यामुळे ब्रिटन पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेत मात्र व्यापक स्वरूपात लॉकडाऊन करणार नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी नुकतंच स्पष्ट केलं. अमेरिकी नागरिकांनी लसीकरण पूर्ण करून बूस्टर डोस घ्यावा, तसंच संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, असं आवाहनही बायडन यांनी केलंय. या पार्श्वभूमीवर जगभरात ओमायक्रॉनला प्रतिबंध करण्यासाठी कुठे लॉकडाऊन केला आहे, कोणत्या प्रकारचे निर्बंध घातले आहेत याची कारणमीमांसा करत आहेत औषधशास्त्र आणि अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर सुमित मोरे. ओमायक्रॉन हा जो नवीन व्हेरियंट आला आहे, एक आपण गोष्ट समजून घेतली पाहिजे की कोरोना हा RNA व्हायरस असल्यामुळे म्युटेशन हे होत राहणारे हा नवीन व्हेरियंट आहे. इन्फेक्टिव्हिटी ही आधीचे जेवढे व्हेरियंट्स आहेत त्यापेक्षा जास्त जरी असली तरी सध्याला जगात बऱ्याचशा कंट्रीजमध्ये याचा स्प्रेड चालू झालेला आहे. इन्फेक्टिव्हिटी आहे, पण मॉर्टॅलिटी ही तेवढ्या प्रमाणात नाही जेवढी आपण डेल्टा किंवा डेल्टा प्लसच्या व्हेरियंटमध्ये बघितली होती. ज्या देशांमध्ये याचा नंबर वाढत आहे, युरोपियन देश जास्त आहेत, युनायटेड किंगडम असेल किंवा बाकीचे देश बाजूचे असतील, इटलीमध्ये असेल, चायनामध्ये सुद्धा काही केसेस रिपोर्ट झालेले आहेत. तर या सर्व देशांमध्ये जर बघितलं तर नंबर वाढत आहे, पण मेनली त्यांचा कन्सर्न जो आहे किंवा फोकस आहे मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग सोबतच व्हॅक्सिनेशनवर जास्त भर देत आहेत. मॅक्झिमम व्हॅक्सिनेशन करून घ्यायचा प्रयत्न करतायत. एल्डरली पेशंट्स असतील त्यांना ते बूस्टर डोस साठी देखील कन्सर्न करतायत. आता महत्वाचा मुद्दा की आपण किती पॅनिक व्हायचं, कारण की बऱ्याचदा आपण बघितलं की फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह इंडियातल्या जर बघितल्या तर त्या दोन्ही घातकच होत्या. आपल्यामध्ये मृत्यूदर हा देखील जास्त होता. पण ओमिक्रॉनच्या बाबतीमध्ये बघितलं तर एखादी केस फक्त ती रिपोर्ट केली युनायटेड किंगडम मध्ये, ती सुद्धा 3 दिवसापूर्वी की बिकॉज ऑफ ओमिक्रॉन डेथ झालेली आहे. अदरवाईज मॅक्झिमम पेशंट जे आहेत ते क्वारंटाईन सेंटरमध्ये आहेत किंवा सिरियस नाहीत, अशा केसमध्येच आहे. मॉर्टॅलिटी ही कमी दिसते. इन्फेक्टिव्हिटी जास्त असली तरी मॉर्टॅलिटी या बाबत कमी आहे. इंडियामध्ये स्प्रेड कसा होईल, जर मॉर्टॅलिटी जास्त असेल तर त्यावेळी आपल्याला लॉकडाऊनची गरज लागू शकेल. पण जर मॉर्टॅलिटी नसेल तर आता तरी मला नाही वाटत की त्याचं लॉकडाऊनची गरज आहे. केसेस सुद्धा आपल्या इंडियामध्ये आतापर्यंत टोटल 97 रिपोर्ट केलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, आणि एवढ्या नंबर ऑफ केसेसमध्ये मला वाटतं की लगेचच लॉकडाऊन इम्पोज करण्याची गरज नाही. व्हॅक्सिनेशन जे आपल्या गव्हर्नमेंटनं करून घेतलेलं आहे खूप चांगली गोष्ट आहे. 100 कोटीच्या वर लोक व्हॅक्सिनेटेड आहेत. सेकंड, जर आपण आपल्या देशाचा कन्सर्न केला आणि जर युरोपियन देश बघितले किंवा युकेचं बघितलं तर तिथं 4थी-5वी लाट आलेली आहे, पण आपल्याकडे फक्त 2च आलेले आहेत, त्याच्यानंतर नाही. म्हणजे त्या गोष्टी आपल्याकडे मॅच होत नाहीयेत. सेकंड, आपल्या लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाल्यासारखी आहे असं मला पर्सनली वाटतं. त्याच्यामुळं तो जो इम्पॅक्ट आपण कम्पेअर नेहमी करत राहतो तेवढाच इम्पॅक्ट इंडियामध्ये येईल अशातला भाग वाटत नाही. त्यामुळे सध्याला तरी मला वाटतं की लोकांनी पॅनिक होऊ नये किंवा लॉकडाऊन लावावं लागेल किंवा लगेच इम्पोज करावं लागेल अशी परिस्थिती सध्याला तरी नाही. जसं आपण सेकंड वेव्हला बघितलं होतं की मार्च जस्ट सुरुवातीला सेकंड वीक ऑफ मार्च मध्ये सडन नंबर एकदम राईज झाला होता. तर आपण प्रिपेअर राहिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी लोकांनी देखील सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्क आणि सॅनिटायझेशन याचा वापर केला पाहिजे. व्हॅक्सिनेशन हे कंपल्सरी केलेलं आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे आणि ते व्हॅक्सिनेशन सगळ्यांनी करून घेतलं पाहिजे.
जेणेकरून आपण तो व्हायरस थांबवू शकू. कारण की लॉकडाऊन मुळे स्प्रेडची गती थांबवू शकतो, पण ऑटोमॅटिकली त्याचा इम्पॅक्ट बाकीच्या गोष्टींवरही जास्त होतो, इकॉनॉमी वगैरेवर. तर मला असं वाटतं की सध्याला वेट अँड वॉच या भूमिकेतच राहिलेलं बरं आहे आणि न घाबरता सगळ्यांनी जर कोविडचे जे नियम आहेत त्याचं पालन केलं तर आपण लॉकडाऊन आणि कोविड या दोघांपासून स्वतःला वाचवू शकू. श्रोते हो, जगातल्या बहुतांश देशांमध्ये ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रजातीच्या रुग्णांची संख्या वाढत असताना भारतात देखील सध्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळत आहेत. डिसेंबरच्या सुरुवातीला भारतात कर्नाटक राज्यात प्रजातीचे 2 रुग्ण आढळले. त्यानंतर दररोज ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. काल एकाच दिवसात देशात ओमायक्रॉनचे 14 नवे रुग्ण आढळल्यामुळे नवीन प्रजातीच्या रुग्णांची देशातली एकूण संख्या 87 वर पोचली आहे. जगाच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी भारतासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. एकूणच ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन सदृश निर्बंध लागू करण्याची वेळ येऊ शकते का, याविषयी वैद्यकीय जगतात काय चर्चा सुरू आहे, याविषयी अधिक माहिती देत आहेत औषधशास्त्र आणि अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉक्टर सुमित मोरे. ओमायक्रॉनची जी लक्षणं आहेत ही सेम ताप, सर्दी, खोकला, डोकंदुखी, अंगदुखी आणि ताप बऱ्यापैकी जास्त राहू शकतो. बेसिक लक्षण हेच असतात. जेव्हा तुम्हाला सुरुवात होईल आजारांना तर आपले जे डॉक्टर असतील त्यांना तुम्ही कन्सल्ट करा. आणि कोविडची टेस्ट बऱ्याचदा आपण असं प्रयत्न करतो की बाबा कशाला टेस्ट करायची, टेस्ट केलं तर क्वारंटाईन करावं लागेल. पण टेस्ट तुम्ही जर केली तर मे बी असं असू शकतं की जे यंग जनरेशन आहे किंवा तुम्ही बाहेर फिरता जर इन्फेक्ट झाला असाल त्या व्हेरियंटनं किंवा कोविडनं देखील, जर तुमची इम्युनिटी चांगली राहू शकते, तुम्ही सेफ राहू शकता. पण तुम्ही जेव्हा घरात जाता, तुमचे आई वडील असतील किंवा जे एल्डरली पेशंट्स असतील त्यांना ते तुम्ही इन्फेक्शन ट्रान्समिट करू शकता आणि तुमच्यामुळे त्यांना देखील तो त्रास वाढू शकतो. तुम्ही जर अर्ली डिटेक्ट केलं आणि त्याच्यातनं जर आपल्याला निदान झालं की नाही आपल्याला कोविड आहे तर तुम्ही देखील ट्रीटमेंट चालू करू शकता आणि तुमच्या जे कॉन्टॅक्टमध्ये आले त्यांना सुद्धा तुम्ही सतर्क करू शकता की आपल्याला ट्रीटमेंट चालू करावी लागेल त्यांना सुद्धा. त्यामुळे आपण कोविडची टेस्ट केली पाहिजे. जर तुम्हाला लक्षणं असतील तुमच्या डॉक्टरांना दाखवा आणि गरज असेल तर योग्य ती ट्रीटमेंट चालू केली पाहिजे. याची सध्याला तरी जर बघितलं तर मॉर्टॅलिटी नाही, हे सौम्य स्वरूपाचेच आहेत. आयसीयू ऍडमिशन किंवा या गोष्टी या नवीन व्हेरियंटमध्ये अजून तरी रिपोर्ट नाही. फक्त एकच केस दर्ज आहे युनायटेड किंगडममध्ये की ओमायक्रॉनमुळे मृत्यू झालेला आहे ज्या पेशंटचा. अदरवाईज इंडियामध्ये जे नंबर ऑफ केसेस आहेत त्या बऱ्यापैकी सध्याला कंट्रोलमध्ये आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंटचा आणि जर भारताच्या अनुषंगाने आपण बघितलं तर आतापर्यंत 97 केसेस आजच्यापर्यंत रिपोर्ट झाले. ते नंबर वाढवू शकतील. पण इन्फेक्टिव्हिटी ही जरी जास्त असली तरी मृत्यूदर हा सध्याला तरी रेकॉर्ड भारतामध्ये तरी नाही किंवा प्रमाण कमी आहे जगभरात देखील. आणि व्हॅक्सिनेशन जे भारतामध्ये मॅक्झिमम प्रमाणात झालेलं आहे त्याचा देखील बेनिफिट आपल्याला मला वाटतं मिळेल की जेणेकरून इन्फेक्टिव्हिटी जरी वाढली किंवा ओमायक्रॉन पसरला तरी लोक हे माइल्ड कॅटेगरीमध्येच राहतील आणि इनडायरेक्टली त्याच्यामुळे एक हर्ड इम्युनिटी देखील डेव्हलप व्हायचे चान्सेस जास्त आहेत. सध्याला मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला लगेचच लॉकडाऊनची गरज नाही, केसेस तेवढ्या वाढत नाहीयेत. लोकांनी जर स्वतःवर निर्बंध घातले, मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोर पाळले, व्हॅक्सिनेशन स्वतःला करून घेतलं तर मला असं वाटतं की आपण या व्हेरियंट पासून सुद्धा वाचू शकू. आणखी बाकीच्या देशांशी तुलना केली, युरोपियन आणि इंडियाशी केली तर इंडियामध्ये आतापर्यंत फक्त 2च लाटा येऊन गेलेल्या आहेत कोविडच्या आपण म्हणू. कम्पॅरेटिव्हली म्हणजे युनायटेड किंगडम असेल त्या भागामध्ये ते 4th, 5th वेव्ह फेस करतायत. तर त्या पद्धतीनं मला असं वाटतं की जर आपल्याला जशी लाईफस्टाईल सध्याला चालू आहे ती सुरळीत ठेवायची असेल, आपली इकॉनॉमी परत रुळावर येत आहे, त्या गोष्टीसाठी लॉकडाऊन अवॉइड करणं हे आपल्यासाठी बेनिफिशियल राहील आणि सगळ्यांसाठीच. आणखी आपण जेव्हा भारताचा विचार करतो लॉकडाऊन लागणं म्हणजे सगळे बिझनेस असेल सगळ्यांवरच इफेक्ट येतो. आणि मेडिकल फील्डच्या बाजूने जर विचार केला तर फील्डवर देखील नंबर ऑफ केसेस एकदम सडन वाढतात. तेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा काम करतो लोड खूप जास्त येतो, ऑक्सिजन रिक्वायरमेंट असेल, बाकीचे ड्रग्सचे शॉर्टेज वगैरे सगळ्यांचाच प्रॉब्लेम येतो. तर आपणच आता व्हॅक्सिनेशनवर जास्त भर देऊन आणि आपले जर कोविडचे निर्बंध नीट आपण फॉलो केले तर मला वाटतं आपण कोविडपासून लांब राहू शकू, लॉकडाऊन अवॉइड करू शकू, या आजारापासून वाचून स्वतःचं आणि स्वतःच्या परिवाराचे संरक्षण करू शकू. तर लॉकडाऊन हा सध्याला तरी मला वाटत नाही की गरज लागेल. जर केसेस तेवढ्या फास्ट वाढू लागल्या तर आपल्याला गरज लागेल. गव्हर्नमेंट ऑलरेडी प्रिपरेशन करत आहे की ऑक्सिजन सप्लाय असेल किंवा ज्या गोष्टी लागत आहेत किंवा क्वारंटाईन सेंटर्स आहेत त्या पद्धतीने ते परत प्रिपेअर करतायत. चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की तिथपर्यंत आपण जायला नको. आपणच आपल्यावर निर्बंध टाकले तर या गोष्टीतून आपण स्वतःला वाचवू शकू. श्रोते हो, कोरोना संकटावर मात करण्यासाठी नागरिकांमध्ये पुरेशी जागृती झाल्याचं दिसून येत आहे.
मात्र कोरोनाचा हा नवीन प्रकार नेहमीच आपला चेहरा बदलत असल्यानं नागरिकांनाही जबाबदारीनं आणि अत्यंत सजग राहून आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोना प्रतिबंधक लशींच्या दोन्ही मात्रा घेऊन आपली जबाबदारी पार पाडण्यासोबतच नागरिकांनी सुरुवातीपासून दाखवलेली सजगता कायम राखत कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. याविषयी आरोग्यतज्ञ डॉक्टर नितीन शिंदे यांनी दिलेली माहिती त्यांच्या शब्दात. ओमायक्रॉन हा व्हेरियंट साऊथ आफ्रिकेमधून अनेक युरोपियन देशामध्ये पसरला आहे आणि तो आपल्या देशात पण फार कमी रुग्ण आढळले आहे. पण याचा प्रसार वाढायला जास्त वेळ लागत नाही. हा अत्यंत संसर्गजन्य व्हेरियंट आहे आणि एकदा याचा प्रसार सुरू झाला की लगेच डबलिंग टाइम 2 दिवस 1.6 डेज किंवा 2 दिवस म्हणूया त्याला, म्हणजे 2 दिवसामध्ये दुप्पट लोकांना हा आजार होतो. तर हा अत्यंत ट्रान्समिसिबल आहे आणि सध्या तरी ओमिक्रॉन झालेल्या रुग्णांची हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायची जी रुग्णसंख्या आहे ती सध्या कमी आहे. पण इतक्या प्रमाणात जर सगळ्या लोकांना जर याचा संसर्ग झाला तर हॉस्पिटल फुल व्हायला काहीही वेळ लागणार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊन व्हायला पण वेळ लागणार नाही. जेव्हा हॉस्पिटलची क्षमता संपायला सुरुवात होते तेव्हा सरकार लॉकडाऊनचा नक्कीच विचार करते. अशा वेळी ह्या गोष्टीपासून वाचण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे वॅक्सिन. प्रत्येकाने आपापलं वॅक्सिन घ्यायला पाहिजे. दोन्ही डोसेस कम्प्लीट करायला पाहिजे, कारण ओमिक्रॉन किंवा डेल्टा ह्या व्हायरसना अनवॅक्सिनेटेड लोकांवर सगळ्यात पहिले याचा प्रादुर्भाव होतो. आणि सगळ्या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की सुपर स्प्रेडर इव्हेंट्स जे असतात, फॉर एक्झाम्पल लग्न, इंडोर वातावरणामध्ये होणारे लग्न, क्लोज वातावरणामध्ये होणारे लग्न, कार्यक्रम, हे सध्या टाळायला पाहिजे, कारण ह्या सुपर स्प्रेडर इव्हेंट नंतर व्हायरसचा प्रसार वाढायला सुरुवात होतो. सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे व्हायरसचा प्रसार कमी आहे. सध्या ओमायक्रॉन नाही, सध्या कोरोना नाही, पण पुढच्या 2 महिन्यामध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी या महिन्यामध्ये व्हायरसेससाठी वातावरण अत्यंत पोषक असते आणि अशा वेळी लग्नांमध्ये, समारंभामध्ये, मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये जाऊन ह्या व्हायरसेसचा प्रसार अत्यंत वाढू शकतो. जगात सगळीकडे नेमका ज्या लोकांनी 1 डोस घेतलेला आहे किंवा ज्यांनी एकही डोस घेतलेला नाही अशा लोकांना ओमिक्रॉनचा किंवा डेल्टाचा संसर्ग होऊन ते लोक ऍडमिट होतात आहे, त्यांची कंडिशन सिरियस होत आहेत, बऱ्याच लोकांचे मृत्यू पण होत आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की ओमिक्रॉन पासून आपल्याला जे अंतिम उपाय आहे जो आपल्याला वाचू शकतो तो आहे वॅक्सिन आणि कम्प्लीट वॅक्सिनेशन. दोन्ही वॅक्सिनचे डोसेस झालेच पाहिजे आणि ज्यांनी 2 डोस घेतले आहेत त्यांनी इतर लोकांना प्रोत्साहित करण्याची अत्यंत गरज आहे आणि एका डोजनी भागणार नाही. आपले कामं पोस्टपोन करून कृपया आपले दोन्ही वॅक्सिनचे डोस कंप्लीट करा किंवा वॅक्सिन शिवाय दुसरा कुठलाही उपाय ओमिक्रॉनच्या अगेन्स्ट आपल्याला कामात येणार नाही. त्यामुळे ज्या ज्या देशांमध्ये वॅक्सिनचे 2 डोस किंवा 3 डोस झालेले आहेत अशा देशांमध्ये ओमिक्रॉनमुळे लोकांची हॉस्पिटलमध्ये जाण्याची संख्या अत्यंत नगण्य आहे. ज्या देशामध्ये वॅक्सिन घेतलेल्या नाही आहे, एकच डोस झालेला आहे, त्या देशांमध्ये ओमिक्रॉनमुळे हॉस्पिटलायझेशन अत्यंत वेगाने वाढत आहे. हे लक्षात ठेवा आणि आपल्या आजूबाजूच्या आपल्या सर्व मित्र, नातेवाईक आणि आपल्या जवळच्या लोकांना आपले वॅक्सिनचे दोन्ही डोसेस पूर्ण करायसाठी प्रोत्साहित करा, मदत करा आणि सगळ्यांची सुरक्षा करा. श्रोतेहो, कोरोनाचं संकट अद्यापही कायम आहे. त्यामुळे सर्वांनी आज देखील कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलींचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्याबरोबरच कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करणंही गरजेचं आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय अपूर्वा बेडेकर आणि सोनाली मंचेकर आणि निवेदन शैलेश मोहिते.